नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इयत्ता 5वी नवोदय मधील गणित विषयातील 6वे प्रकरण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण ज्या 4 मूलभूत क्रिया असतात, गणितामध्ये 4 मूलभूत क्रिया असतात, एक बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या 4 क्रियांविषयी थोडासा अभ्यास करणार आहोत। या 4 क्रिया घेत असताना आपल्याला दशांश अपूर्णांकावर आधारित गणित घ्यायचे आहे। मग आपण सुरुवातीला जर बेरजेचा विचार केला तर इथे एक उदाहरण देणार आहे मी। 52.24 अधिक 3.937 इथे बेरजेचं एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला। मग ही बेरीज दशांश अपूर्णांकाची सोडवायची कशी, तर अगदी सोप्या पद्धतीने या बेरजेला आपल्याला सोडवता येईल। सुरुवातीला पहिली संख्या जशास तशी लिहून घ्या 52.24 आणि ही जी दुसरी संख्या आहे, दुसरी संख्या लिहिताना फक्त काळजी एवढीच घ्यायची की दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे आणि दशांशच्या डावीकडचे जे अंक आहेत ते डावीकडे लिहा आणि जे उजवीकडे आहेत ते उजवीकडे लिहा, म्हणजे 9, 3 आणि 7। मग अशा पद्धतीने आपल्याला बेरीज पण करता येते, पण त्या अगोदर काय करा, ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपण 0 देऊ, म्हणजे बेरीज करताना चुका होणार नाहीत। अचूक पद्धतीने बेरीज करण्यासाठी ज्या ठिकाणी रिकामी जागा राहिलेली आहे त्या ठिकाणी 0 देऊन ठेवा। आता 0 आणि 7 किती होतात? 7, 4 आणि 3 किती झाले? 7, 9 आणि 2 11, 11ला 1 हातचा आला 1, 3 आणि 2 5 होतात, 5 आणि 1 6 झाले आणि हे 5 जशावर तशी लिहायची। ठीक आहे। मग हा दशांश कुठे घ्यायचा, तर बेरीज आणि वजाबाकी मध्ये दशांशच्या खाली दशांश घेतात, म्हणजे 52.24 आणि 3.937 यांची बेरीज किती आलेली आहे? 56.177। अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकाची बेरीज अगदी सहज पद्धतीने करता येते। त्यानंतर आपण एक वजाबाकीचं उदाहरण घेऊ। वजाबाकीचं उदाहरण घेताना 25.132 वजा 21.938 हे एक उदाहरण घेतलेलं आहे आपण। बघा, बेरीज आणि वजाबाकी या दोन्हीसाठी नियम सारखेच आहेत, दशांशच्या खाली दशांश घ्यायचा आणि सुरुवातीला मांडणी करायची। तर मग पहिली संख्या आहे 25.132 आणि या संख्येमधून आपल्याला 21.938 ही संख्या वजा करायची आहे। दशांशच्या खाली दशांश लिहा, दशांशच्या अलीकडे 21 आहेत म्हणून इथे बघा 1 आणि 2 या पद्धतीने डाव्या बाजूकडून लिहायचं आहे, वजा दशांशच्या पुढे कोणते अंक आहेत? 9, 3, 8 हे या पद्धतीने मांडायचे आहेत, 9, 3 आणि 8। जसं आपण हातच्याची बेरीज करतो, साधी बेरीज किंवा साधी वजाबाकी, हातच्याची जशी बेरीज आणि वजाबाकी करतो आपण साध्या पद्धतीने, तशीच इथं सुद्धा तुम्हाला वजाबाकीच करायची आहे। फक्त काय करायचं, दशांशकडे थोडंसं लक्ष द्यायचं। मग 2 मधून 8 जात नाहीत, हातचा घ्या, 12 झाले, 12तून 8 गेले, किती राहिले? 4। मग इथला एक हातचा इकडे गेल्यावर इथं 2 राहतात, 2 मधून 3 जात नाहीत म्हणून 1 इकडे घेतला, इथं किती राहिले? 0 राहिले। मग या 12 मधून 3 गेले, किती राहिले? 9 राहिले, बरोबर। मग 0तून 9 जात नाहीत म्हणून या 5चा 1 इकडे घेतला, इथे 4 राहिले, या 10तून 9 काढा, 1 राहिला, बघा दशांशच्या खाली दशांश लिहायचा आणि 4तून 1 काढला, किती राहिले? 3 राहिले आणि 2तून 2 काढल्यावर 0, म्हणजे 25.132 आणि 21.938 यांची वजाबाकी केल्याच्या नंतर तुम्हाला 3.194 अशा पद्धतीचं उत्तर मिळेल। मग आता तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला एक बेरीज आणि एक वजाबाकी देणार आहे, ती बेरीज आणि वजाबाकी दशांशची सोडवायची आहे आणि जे तुमचं उत्तर येईल बेरजेचं आणि वजाबाकीचं ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। ठीक आहे। तर मग तुम्हाला सोडवण्यासाठी बेरजेचं एक उदाहरण आहे, 35.12 अधिक 22.938
हे जे उदाहरण आहे ते तुम्ही मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन याचं जे उत्तर येईल ते उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर वजाबाकीसाठी एक उदाहरण आहे तुम्हाला. 35.19 वजा 24.183 बेरजेचं आणि वजाबाकीचं हे उदाहरण तुम्ही आपल्या वहीवरती सोडवायचं आहे आणि जे उत्तर येईल ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण आता बेरीज आणि वजाबाकीचं एक एक उदाहरण घेतलं त्याचप्रमाणे आपण गुणाकार आणि भागाकाराचं पण एक एक उदाहरण घेणार आहोत. मग गुणाकार सोडवत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर 32.5 गुणिले 2.5 हा एक दशांश अपूर्णांकाचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे. आपण साध्या पद्धतीने जसा गुणाकार करतो तसा अगोदर गुणाकार करून घ्या. दशांशकडे आता सध्याच्याला लक्ष द्यायचं नाहीये. उत्तर काढल्याच्या नंतर आपण दशांशचा विचार करू. 5 5 25 ला 5 हातचे आले 2 5 दुने 10 10 आणि 2 किती झाले 12 12 ला 2 येतात हातचा 1 येतो. 5 त्रिक 15 15 आणि 1 किती होतात 16 होतात. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला दशांशचा विचार करायचा आहे. नाही अजून आपलं उत्तर बाकी आहे. बरोबर. म्हणजे आपण 5 ने गुणाकार तर केला पण आता 2 चा गुणाकार शिल्लक आहे. मग त्यासाठी काय करायचं इथं प्लसचं चिन्ह देऊन ठेवा. 2 चा आणि 5 चा गुणाकार करा. 2 पंचे 10 ला 0 हातचा आला 1 2 दुने 4 4 आणि 1 किती होतात 5 होतात आणि 2 त्रिक 6 आपल्याला या दोन्हीची आता बेरीज करायची आहे. ठीक आहे. 5 ला 5 2 आणि 0 2 होतात 6 आणि 5 11 ला 1 हातचा आला 1 6 आणि 1 7 7 आणि वरचा 1 8. आता या ठिकाणी आपण जे उत्तर काढलेलं आहे त्या उत्तरासाठी आपल्याला दशांशचा विचार करायचा आहे. बघा प्रश्नामध्ये दशांशच्या नंतर वरच्या साईडला म्हणजे जे वर आपण लिहिलेत 32.5 त्याच्यामध्ये एक अंक दिलेला आहे. बरोबर. आणि ज्या संख्येनं गुणलेला आहे आपण 2.5 न त्यामध्ये दशांशच्या नंतर एक अंक आलेला आहे. म्हणजे पूर्ण अंक मोजा बरं. मग आता इथला एक अंक आणि ज्याने गुणलेला आहे त्याचा एक अंक किती अंक झाले 2 अंक झाले. बरोबर. मग जे उत्तर येणार आहे त्या उत्तरामध्ये उजवीकडून 2 अंक सोडायचे 1 आणि 2 आणि आपलं उत्तर किती असेल मग 81.25. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 32.5 गुणिले 2.5 चा गुणाकार केलेला आहे. आपलं उत्तर 81.25 आलेलं आहे. अगदी याच पद्धतीने आपण एक भागाकार पण करणार आहोत. इथे एक उदाहरण घेऊ आपण. 255 भागिले 2.5 या ठिकाणी आपण एक संख्या वाढवू अजून 225.5 भागिले 2.5 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. बघा या भागाकाराला आपण उभ्या पद्धतीमध्ये सुरुवातीला मांडून घ्या. 225.5 भागिले 2.5. मग या ठिकाणी भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की वरच्या संख्येमध्ये दशांशच्या नंतर एक अंक आहे आणि खाली पण दशांशच्या नंतर किती अंक आहेत एकच अंक आहे. मग जर दशांशच्या नंतरचे अंक सारखे असतील तर काय करायचं दशांश निघून जातो म्हणजे आपल्याला दशांश काढता येतो. मी पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तो दशांश काढून दाखवणार आहे. हे 225 आणि हे 5 तसेच हे 2 आणि हे 5. आपण काय केलं दशांशच्या नंतर वरच्या संख्येत आणि खालच्या संख्येमध्ये म्हणजे ज्या संख्येला आपल्याला भागायचं आहे आणि ज्या संख्येने आपण भागणार आहोत या दोन्ही संख्येमध्ये दशांशच्या नंतरचे अंक सारखे आहेत. सारखे म्हणजे 5 5 नाही तर दशांशच्या नंतर एक अंक आहे आणि खाली पण दशांशच्या नंतर एकच अंक आहे. जर दशांशच्या नंतर अंक सारखे असतील तर दशांश निघून जातो. मग या ठिकाणी आपण दशांश घेतलेला नाही. आता आपण भागाकार करत असताना 25 चा जर तुम्हाला टेबल येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे. इथे एकक स्थानी 5 आहेत आणि इथं पण एकक स्थानी किती आहेत 5 आहेत. म्हणजे 5च्या कसोटीनुसार या संख्यांना भाग जाईल. मग 5 ने भाग देऊ. 5 5 25 वर पण भाग द्या. 5 चौक 20 किती राहिले 2. 5 5 25 आणि 5 1 5.
451 छेदामध्ये 5. बघा संक्षिप्त रूप केल्याच्या नंतर 451/5 आलेला आहे. पुन्हा आपण त्याला भाग देऊ. 451 ला 5 ने भाग द्या. 5 1 5, 5 9 45 होतात. आता 1 ला भाग जात नाही म्हणून 5 0 0. बघा 1 राहिलेला आहे. दशांश द्या आणि 0 घ्या. 5 2 10 म्हणजे या ठिकाणी 90.2 हे आपलं 225.5 भागिले 2.5 चं उत्तर आलेलं आहे. किती आलेलं आहे? 90.2. ठीक आहे, समजलं सर्वांना? अशा पद्धतीने बेरीज वजाबाकी, बघा या ठिकाणी बेरीज त्यानंतर वजाबाकी त्यानंतर आपण इथे गुणाकार घेतला आणि इथे भागाकार. या चारही क्रियांचं आपण एक एक उदाहरण घेतलेलं आहे. तसेच हे 2 गणित तुम्हाला मी इथे सोडवायला पण दिलेले आहेत. त्याच पद्धतीचे गुणाकार आणि भागाकाराचे एक एक गणित देणार आहे तुम्हाला सोडवण्यासाठी. तर गुणाकारासाठी 32.53 गुणिले 3.2 हा गुणाकार तुम्ही करायचा आहे. आणि भागाकारामध्ये 35.5 भागिले 3.5 हा भागाकार तुम्हाला करायचा आहे. हे जे चौकटीमधील गणित आहेत ते तुम्हाला तुमच्या वहीवरती व्यवस्थित सोडवायचे आहेत आणि यांची जी उत्तरे येतात ती उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवायची आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रियेमध्ये आपण सुरुवातीला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार दशांशचा कशा पद्धतीने करायचा याविषयी एक एक उदाहरण पाहिलेलं आहे. अशी भरपूर उदाहरणं आहेत ज्यांचा आपल्याला सराव करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वाध्याय 6.1 मधला पहिला प्रश्न घ्यायचा आहे. 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? सोपा भागाकार आहे. आपण उभ्या पद्धतीमध्ये सुरुवातीला तो मांडून घेऊ. 144.144 भागिले 12. बघा या ठिकाणी आपल्याला 144.144 ला 12 ने भागायचं आहे. भागाकार अगदी सोपा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. 12 1 12, 12 1 12, उरले 2, 12 2 24 होतात. इथे दशांश आहे, इथे पण दशांश द्या. आता या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही 14 ला भाग द्यायचा नाही, तर सुरुवातीला 1 ला भाग द्या. 1 ला भाग दिल्याच्या नंतर 12 0 0 होतात. आता या ठिकाणी 14 संख्या तयार झाली. त्या 14 ला भाग द्या. 12 1 12, पुन्हा 2 राहतात आणि 12 2 24. बघा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी शून्याचा जो भाग आहे तो चुकतो. तो व्यवस्थित शून्याचा भाग द्या. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 12.012. 0.4 भागिले 0.04 अधिक 0.04 भागिले 0.4. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दशांश काढून टाकायचा आहे. त्यासाठी काय करायचं बघा, दशांशच्या नंतरचे अंक मोजा आणि छेदामधले पण दशांशच्या नंतरचे अंक मोजा. जर काही कमी जास्त असतील तर ते समान करून घ्यायचे. जसं आता इथं अंशामध्ये दशांशच्या नंतर फक्त एकच अंक आहे आणि इथे दशांशच्या नंतर किती अंक आहेत? छेदामध्ये 2 अंक आहेत. मग आपण काय करू, अंशामध्ये एक अंक कमी पडतोय म्हणून आपण तिथे 0 देऊ. म्हणजे 0.40 एक 0 वाढवलं आपण इथे आणि खाली दशांश तसं लिहावं लागेल आपल्याला 0.04. कारण इथं अगोदरच दशांशानंतर 2 अंक आहेत. इथे कमी पडत होते अंक म्हणून आपण 0 दिलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा अंशामध्ये दशांशच्या नंतर 2 अंक आहेत परंतु छेदामध्ये एकच आहे. मग या ठिकाणी आपल्याला 0 कुठे वाढवावं लागेल? छेदामध्ये वाढवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे वरची संख्या जशाला तशी लिहा आणि छेदामध्ये 0.4 आणि पुढे काय करायचं? एक 0 द्यायचा. बघा आता या दोन्ही अपूर्णांकामध्ये दशांशच्या नंतरचे अंक आता सारखे झालेले आहेत. मग आपण आता दशांशच्या नंतरचे अंक सारखे झाल्याच्या नंतर जर दशांश काढून टाकला,
हे दशांश काढून टाकला तर काय होईल, कोणती संख्या शिल्लक राहते बघा, 0 घ्यायचा नाही, फक्त 40 घ्या. या ठिकाणी हे 2 शून्य घ्यायची गरज नाही, फक्त 4 घ्या. अधिक या 4च्या अलीकडचे शून्य घ्यायची गरज नाही, फक्त 4च घ्या. आणि हा शून्य घ्यायचा नाही, फक्त किती घ्यायचे, 40 घ्यायचे. बघा या ठिकाणी आपण दशांश काढून टाकलेले आहेत आणि ही जी अपूर्णांकाची बेरीज आहे ती अगदी सहज पद्धतीने तुम्हाला करता येते. यामध्ये छेद कोणता मोठा आहे, 40. या छेदाला आपल्याला 40 करता येते का ते बघा, कितीने गुणावं लागेल, 10 ने गुणावं लागेल. छेदाला 10 ने गुणल्यामुळं अंशाला सुद्धा कितीने गुणायचं असतं, 10 ने गुणायचं असतं. मग काय येईल, 40 आणि 10चा गुणाकार करा, 400 येतो. आणि 4 आणि 10चा गुणाकार करा, किती येतो, 40 येतो. अधिक 4/40 हे जशाला तसे राहतील, हे 4/40. बघा या ठिकाणी आता बेरीज करण्यासाठी आपण छेद समान करून घेतले. छेद समान केल्याच्या नंतर आपण आता त्यांची बेरीज करणार आहोत. 40 हे जे 400 आहेत आणि हे 4 आहेत, यांची बेरीज 404 येते. आणि या 2 40 पैकी फक्त एकच 40 घ्यायचे आहे. छेद समान असल्यामुळं एक छेद घ्यायचा. आणि या ठिकाणी भागाकार करण्यासाठी आपण 4 ने भाग देऊ. 4 1 4, 4 0 0, 4 1 4, 4 0 0, 4 1 4. 101 छेदामध्ये 10. आता 10च्या पटीमधील संख्या जर छेदामध्ये असतील तर भागाकार करायची अजिबात आवश्यकता नाही. काय करायचं, अंशामध्ये जी संख्या आलेली आहे ती संख्या जशाला तशी लिहा सुरुवातीला. या ठिकाणी अंशामध्ये 101 आलेली आहेत म्हणून 101 जशाला तसे लिहिले. खाली काय करायचं, 1च्या पुढे किती शून्य आहेत ते बघा, एकच शून्य आहे म्हणून उजवीकडून तेवढे अंक सोडा. आता एकच अंक सोडावा लागेल आपल्याला, म्हणजे त्याचं उत्तर किती येईल मग, 10.1. अशा पद्धतीने आपण पहिला आणि दुसरा प्रश्न घेतलेला आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहू. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न पाहायचा आहे. 6.666, 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती. प्रश्न अगदी सोपा आहे, उभ्या पद्धतीमध्ये मांडून घ्या. 6.666. फक्त या ठिकाणी एक काळजी घ्यायची की दशांशच्या खाली दशांश आले पाहिजे आणि दशांशच्या डावीकडील आणि उजवीकडील ज्या संख्या आहेत त्या व्यवस्थित मांडता आल्या पाहिजे. बघा हा दशांश सुरुवातीला मांडून घ्या. हे 6 मांडले, पुढे 6 आहेत म्हणून जशाला तशी मांडले ते 6. त्यानंतर इथे दशांश घेतला, हे 6 आणि त्यानंतर 0.6. आपल्याला अशा पद्धतीने बेरीज करता येते. पण काय करायचं, असे शून्य पण देऊन ठेवा ज्या ठिकाणी अंक नाहीत त्या ठिकाणी, कारण हातच्याची वजाबाकी जेव्हा येते तेव्हा आपल्याला शून्य घेतल्याच्या नंतर हातच्याची वजाबाकी सहज सोडवता येते. ठीक आहे. मग 6 आणि 0 6 झाले, 6 आणि 6 12 झाले, 12 आणि 6 18 होतात, 18ला 8, हातचा आला 1, 6 आणि 6 12 झाले, 12 आणि 1 13 होतात, 13ला 3, हातचा आला 1, 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 किती झाले, 19. आणि दशांशच्या खाली दशांश. बेरीज आणि वजाबाकी मध्ये हा नियम व्यवस्थित लक्षात ठेवा की दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे आणि दशांशच्या डावीकडील आणि उजवीकडील संख्या व्यवस्थित मांडता आल्या पाहिजे. आपलं उत्तर व्यवस्थितपणे येऊन जाईल. तर या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 19.386 या पद्धतीचं आलेलं आहे. आता आपण जो चौथा प्रश्न आहे तो चौथा प्रश्न घेणार आहोत. सुरुवातीला त्याला उभ्या पद्धतीमध्ये मांडून घ्या. 163.44 भागिले 2.4. बघा या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी दशांशच्या नंतर 2 अंक आहेत, 1 आणि 1 2, आणि छेदामध्ये फक्त एकच अंक आहे. मग सुरुवातीला काय करायचं, दशांशच्या नंतरचे अंक सारखे करून घ्या. या ठिकाणी 2 आहेत आणि छेदाच्या ठिकाणी फक्त एकच आहे. मग किती शून्य वाढवायचे आहेत, 1 शून्य वाढवा. बघा आता दशांशच्या नंतर 2 आणि या दशांशच्या नंतर पण 2 अंक झाले, बरोबर. मग काय होईल, दशांश निघून जाईल. दशांश गेल्याच्या नंतर कोणत्या संख्या मिळाल्या, 16,344 भागिले 240. आता आपण काय करू, यांना संक्षिप्त रूप देऊ.
सुरुवातीला कितीने भाग द्यायचा? 2 ने देऊ. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 0 0. बे 8 16, बे 1 बे उरला 1, बे 7 14 आणि बे 2 4. या ठिकाणी 8172 छेदामध्ये 120 आलेले आहेत. पुन्हा 2 ने भाग देऊ. बे सकम 12, बे 0 0, बे चौक 8. या ठिकाणी 2 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्या. बे 0 0. आता 17 झाले. बे 8 16 उरला 1 आणि बे सकम 12. म्हणजे या ठिकाणी 4086 भागिले किती? 60. या ठिकाणी आपण 3 ने भाग जाते का बघू. 8 आणि 7 14, 15 16 17 18. म्हणजे या वरच्या संख्येची जे अंक आहेत या अंकांची बेरीज 3च्या पटीत आहे. म्हणून 4086 ला 3 ने भाग जाईल आणि खालच्या संख्येतील अंकांची बेरीज करा. फक्त 6च आहेत म्हणजे ह्याला पण 3 ने भाग जातो. मग आपण दोन्ही संख्यांना 3 ने भाग देऊ. 3 2 6, 3 0 0, 3 1 3 उरला किती? 1, 3 त्रिक 9 उरला 1, 3 2 6, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18 आणि 3 2 6. म्हणजे 1362 छेदामध्ये किती? 20. या ठिकाणी आपण पुन्हा 2 ने भाग देऊ. बे 1 बे, बे 0 0, बे 5 10 उरले बे सकम 12 होतात. बे सकम 12 उरला 1, बे 8 16 आणि बे 1 बे. म्हणजे 681 छेदामध्ये 10. या ठिकाणी बघा 10 आलेले आहेत. बरोबर. 10 आलेले आहेत म्हणल्यावर आपल्याला भागाकार करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला मी या अगोदरच्या गणितामध्ये सांगितलं होतं की जेव्हा छेदामध्ये 10च्या पटीतील संख्या येतात तेव्हा भागाकार करायची अजिबात आवश्यकता नाही. वरच्या अंशातली संख्या जशाला तशी लिहा 681 आणि छेदामध्ये 1च्या पुढे किती शून्य आहेत बघा. एकच शून्य आहे म्हणून उजवीकडून एक अंक सोडा. 68.1 हे आपलं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवलेला आहे. यानंतर आपण 5वा प्रश्न पाहू. यानंतरचा 5वा प्रश्न असा आहे. 7.2 अधिक 4.8 भागिले 5.6 वजा 3.2. बघा या ठिकाणी डायरेक्ट आपण अंश आणि छेदामधील संख्या कट नाही करू शकत कारण बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे. मग अशा वेळेस काय करायचं? सुरुवातीला अंशातली आणि छेदातली जी काही बेरीज किंवा वजाबाकी असेल ती अगोदर करून घ्या. आपण या ठिकाणी थोडं साईडला बेरीज आणि वजाबाकी करून घेऊ. 7.2 अधिक 4.8 यांची बेरीज करू. 8 आणि 2 10 होतात. 10 ला 0, हातचा आला 1, 7 आणि 4 किती झाले? 11. 11 आणि 1 किती झाले? 12. दशांशाखाली दशांश म्हणजे बेरीज किती आली? 12.0. बरोबर. आता आपण वजाबाकी करून घेऊ. किती आहे? 5.6 वजा 3.2. मग 6तून 2 काढा 4 राहिले आणि 5तून 3 काढा 2 राहिले. म्हणजे वजाबाकी किती आली यांची? 2.4. बघा या ठिकाणी दशांशच्या नंतरचे अंक सारखे आहेत. बरोबर. मग दशांश काढून टाकला तरी चालेल. म्हणजे 120 ला 24 न भागायचं आहे आपल्याला. बरोबर. म्हणून जर 24चा पाडा येत नसेल तर आपण 2 ने भाग देऊ. बे 1 बे आणि बे 2 4, बे सकम 12 आणि बे 0 0. म्हणजे 60 ला कितीने भागायचं आहे? 12 ने भागायचं आहे. 12 1 12 आणि 12 पंचे 60. म्हणजे या ठिकाणी आपलं किती उत्तर आलेलं आहे? 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. प्रश्न क्रमांक 6 घेण्याच्या अगोदर थोडीशी माहिती सांगणार आहे. पुस्तकामध्ये काय केलेलं आहे? पर्याय डायरेक्टली असा 5 न देता 5.0 किंवा 5 नंतर 2 शून्य दिलेले आहेत. एक लक्षात घ्या, दशांशच्या नंतरचे जे अंक असतात त्यांना कुठल्याही प्रकारची किंमत नसते. त्याच्यामुळं हे शून्य घ्यायचे नाही. त्याचं उत्तर किती आहे? 5 आहे. पण पर्यायामध्ये जर आपल्याला क्लिक करायचं असेल तर 5.00 असेल तर याला तुम्ही राईट करू शकता. कारण 5 आणि 5.00 यांची किंमत सारखीच असते. ठीक आहे, समजलं हे?
त्यानंतर 6वा प्रश्न असा आहे की 0.3 अधिक 0.5 भागिले 0.2 छेदामध्ये 0.2 अधिक 0.3 भागिले 0.5. कंस या ठिकाणी दिलेला आहे. सुरुवातीला बेरीज करा. 0.3 अधिक 0.5 ची बेरीज किती येते बघा 0.8. त्यानंतर आपण छेदातली बेरीज करून घेऊ. 0.2 अधिक 0.3 किती झाले 0.5. त्यानंतर ही बेरीज मांडा. किती आली बेरीज 0.8 भागिले किती आहेत 0.2 आहेत. त्यानंतर ही बेरीज काय आलेली आहे 0.2 आणि 0.3 ची 0.5 आलेली आहे बरोबर भागिले 0.5. आता या ठिकाणी बघा दशांशच्या नंतरचे अंक कसे आहेत सारखे आहेत त्याच्यामुळे दशांश काढून टाकला तरी चालतो. या ठिकाणी सुद्धा दशांशच्या नंतरचे अंक सारखे आहेत म्हणून आपण दशांश काढून टाकला तरी चालतो. आता या 8च्या डावीकडे जे शून्य आहेत त्या शून्याला काहीही किंमत नाही. तसेच 2च्या डावीकडील जे शून्य आहेत त्याला पण काही किंमत नाही. या शून्याला पण काही किंमत नाही आणि या शून्याला पण काही किंमत नाही. मग वर किती राहिलेले आहेत अंशाच्या ठिकाणी 8/2. याचं उत्तर किती येते सांगा बरं 2/8. बघा 2चा पाडा 8 पर्यंत म्हणा 2/8 म्हणजे 4 येते बरोबर. आणि 5 जर 5 ला भागलं तर त्याचं उत्तर 1 येते. मग या ठिकाणी छेदामधले जे 1 आहेत ते लिहायची आवश्यकता नाही म्हणजे आपलं उत्तर 4 आलेलं आहे. मी जसं इथं सांगितलं तसं तुम्हाला जर 6व्या प्रश्नामध्ये 4 हा पर्याय असेल तर तो व्यवस्थित गोल करून घ्या. आपलं 4 हे उत्तर आहे. आणि जर 4.00 असेल तरी सुद्धा त्याचा अर्थ 4च असा होतो. त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. 4.00 आणि 4 यांची किंमत समान असते. दशांशच्या नंतरचे जे शून्य आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची किंमत नसते. ठीक आहे. अशा पद्धतीने 5वा आणि 6वा प्रश्न झाल्याच्या नंतर आता आपण 7वा प्रश्न घेणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला दशांशमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज करायला सांगितलेली आहे. त्याच्या अगोदर पण आपण एक प्रश्न घेतला होता त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. संख्या बघा 5.5 5.05 5.005 आणि 55.5555. बघा या ठिकाणी काय करायचं बेरीज असो किंवा वजाबाकी असो सुरुवातीला जी सगळ्यात मोठी संख्या आहे ती वर घ्या म्हणजे तुमची बेरीज किंवा वजाबाकी चुकणार नाही. मग सगळ्यात मोठी संख्या कशी ठरवायची तर दशांशच्या डावीकडचा जो अंक आहे किंवा संख्या आहे ती बघायची. बघा दशांशच्या डावीकडे फक्त 5 आहेत. इथे 5 आहे इथे 5 आहे आणि इथे बघा दशांशच्या अलीकडे डावीकडे 55 आहे. म्हणजे आपल्याला ही संख्या घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे 55.5555. ही संख्या घेतल्याच्या नंतर आपण आता 5.005 ही संख्या घेऊ. त्यासाठी दशांशच्या खाली दशांश लिहा की डावीकडील अंक व्यवस्थित लिहा 5.005. त्यानंतर आपण 5.05 घेऊ. दशांशच्या खाली दशांश व्यवस्थित लिहा डावीकडील अंक व्यवस्थित लिहा हे 0.5. त्यानंतर दशांशच्या खाली दशांश घ्या हा 5.5. बघा हे अंक मांडल्याच्या नंतर तुम्हाला यांची बेरीज करायची आहे. तुम्हाला अगोदरच्या गणितात सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी अंक नाहीत त्या ठिकाणी 0 घ्या म्हणजे तुम्हाला बेरीज करायला सोपं जाईल. बघा इथे अंक नाहीत म्हणून मी 0 घेतलेत. तुम्ही पण 0 घेऊन बेरीज किंवा वजाबाकी करा म्हणजे तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी चुका होणार नाहीत. इथे 5 आणि 0 5 होतात. 5 आणि 5 10 ला 0 होतात. हातचा 1 येतो. 5 आणि 5 10 झाले. 10 आणि 1 11 ला 1 हातचा आला 1. त्यानंतर 5 आणि 5 10 10 आणि 1 11 11 ला 1 हातचा आला 1. 5 आणि 5 10 10 आणि 5 15 15 आणि 5 20 20 आणि 1 21 होतात. 21 ला 1 हातचे आले 2. 5 आणि 2 किती झाले 6. दशांशच्या खाली दशांश मांडायचा म्हणजे या पद्धतीने 71.1105 हे आपलं या बेरजेचं उत्तर आलेलं आहे.
त्या ठिकाणी शेवटचा जो प्रश्न दिलेला आहे 41,4137 भागिले 1.75 याचं उत्तर आहे 2364. तर 41.37 भागिले 17.5 बरोबर किती? इकडे लक्ष द्या, ही संख्या आणि ही संख्या सारखीच आहे, ही संख्या आणि ही संख्या पण सारखीच आहे, म्हणजे येणारं जे उत्तर आहे ते सुद्धा आपलं 2364 मध्येच येणार आहे. उत्तर तर हेच येणार आहे, फक्त प्रश्न कोणता आहे की दशांश कुठे द्यायचा. मग त्यासाठी आपण भागाकार करून पाहू. हे 41.37 छेदामध्ये 17.5. तुम्हाला या अगोदरचं गणित सोडवताना सांगितलं होतं की दशांशानंतरची जी स्थळं आहेत ते समान करून घ्या. या ठिकाणी दशांशानंतर 2 अंक आहेत आणि छेदामध्ये दशांशानंतर 1 अंक आहे. तो समान करण्यासाठी इथं 0 द्यावा लागेल, म्हणजेच नवीन संख्या काय भेटल? 4137. हे दशांश निघून जातील, आता खाली 1750. या दोन्ही संख्यांना आपण 7 ने भाग देऊ. 7 दोन्ही 14, 3 उरतात, 7 5 35, 7 0 0, 7 चौक 28, 7 5 35. किती उरले? 41 मधून 35 काढा. 11तून हे बघा, 11तून 5 गेले 6 राहिले आणि 3तून 3 गेला 0 राहिला, म्हणजे 63 होतात. किती भाग देतोय आपण? 7 ने. 7 5 35, 41 मधून 35 गेले 6 राहिले आणि 7 9 63, 7 1 7. या पद्धतीने भागाकार केल्याच्या नंतर अंशाच्या ठिकाणी 551 येतात आणि छेदामध्ये 250 येतात. आपण आता 551, 91 आणि 250 या दोन्ही संख्यांना 25 ने भाग देऊ. 25 1 25, 25 0 0, 25 दोन्ही 50. किती उरले? 50 गेल्याच्या नंतर 59 मधून 9 उरले, बरोबर. 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100 होतात, म्हणजे 25 त्रिक 75. बघा, 91 मधून 75 काढा. 11तून 5 गेले 6, इथे 8 राहतात. 8तून 7 गेला 1, म्हणजे 16 राहतात. किती राहतात? 16 राहतात. मग या ठिकाणी दशांश येईल आणि इथे 0 घ्यावा लागेल. 25 सक 150 होतात, बरोबर. मग किती राहिले? 10 राहिले. 1 0 वाढवा. 25 चौक 100, म्हणजे या ठिकाणी 23.64 छेदामध्ये 10. इथपर्यंत उत्तर काढलेलं आहे आपण. आता काय करायचं? दशांश काढून खाली 0 वाढवायचे. दशांश काढला, दशांशच्या नंतर 2 अंक होते म्हणून 2 0 दिले. मग या ठिकाणी 10च्या पट्टीतील संख्या आलेली आहे पहा. आपण अगोदरच्या गणितांमध्ये पाहिलं होतं की 10च्या पट्टीतील जर संख्या छेदामध्ये आलेली असेल तर भागाकार करायची अजिबात आवश्यकता नाही. आपल्याला अंशामध्ये जी संख्या आहे ती जशास तशी लिहायची आहे आणि काय करायचं? छेदामध्ये 1च्या पुढे जेवढे 0 आलेत ते 0 मोजा. 1 2 3, म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये उजवीकडून किती अंक सोडायचे आहेत? 3. 1 2 आणि 3. म्हणजे अशा पद्धतीने उत्तर किती आलेलं आहे? 2.364. या ठिकाणी आपला स्वाध्याय 6.1 संपलेला आहे. त्याच्यानंतरच्या तासाला आपण स्वाध्याय 6.2 घेणार आहोत.